शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे कर्जमाफी. कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे का? शेतकरी बांधवांना नक्कीच मिळालं पाहिजे. माझ्या शेतकऱ्याला, माझ्या जगाच्या पोशिंदाला, बळीराजाला कर्जमाफी हा मिळालीच पाहिजे. कर्जमाफी मिळावी म्हणून रोहितदादा पवारांनी परवा आपलं आंदोलन केलं. सन्माननीय बच्चू कडूंनी एक आंदोलन केलं मागल्या वर्षी. आज रविकांत तुपकर आंदोलन करतायत आणि आपल्याला जे शेतकरी बांधवांनो आकडे येत आहेत समोर, आकडे काय सांगतायत की या आकडेवारीनुसार असं एकंदरीत दिसतंय की आपल्याला हे जे आकडे सांगतायत की एवढी मोठी आपण कर्जमाफी झालेली आहे. अधिकृत नेते मंडळी सर्वजण सांगत आहेत. याच्यावरून एक तर हे आकडे चुकीचे आहेत किंवा याच्यामध्ये महाघोटाळा दिसतोय असं मला वाटतंय. तुम्हाला जे काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. याच्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, एकूण शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तुम्ही गुगलला जरी बघितलं किंवा कुठं जरी विचारलं, एकूण शेतकरी आहेत शेतकरी बांधवांनो 1,50,00,000. किती? एकूण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहेत 1,50,00,000. 6 जून 2000 परवा जे 6 जून झाले त्यामध्ये आपले सन्माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना एबीपी माझाच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला शेतकऱ्यांना वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं की कर्जमाफी मिळावी का? त्यावेळेस दत्तामामा भरणेंनी उत्तर दिलं की ऐतिहासिक कर्जमाफी आहे आणि आम्ही 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, जर 56 लाख जर शेतकऱ्यांना हे जर कर्जमाफी जर शेतकरी देत असेल, 1,50,00,000पैकी जर 56 शेतकऱ्यांना जर हे कर्जमाफी जर सरकार देत असेल तर 3 शेतकरी जर आपण शोधले तर त्या एका शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल. म्हणजे 3 माणसं ज्यावेळेस शेतकरी आपण शोधू त्यावेळेस एका शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल. प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या गावामध्ये बघा. मी आज आमच्या गावामध्ये सोसायटीमध्ये गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळेस आमच्या गावामध्ये गेलो त्यावेळेस मी एका सोसायटीमध्ये बसलो की सर तुमचे कर्जदार किती आहेत? तर तो सोसायटीचा चेअरमन म्हणला की मला 150 शेतकऱ्यांना आमचे कर्ज घेतलेले आहेत. मग कर्जमाफी किती लोकांना होणार आहे? तर तो म्हणला की 20 लोकांना कर्जमाफी होणार आहे. म्हणजे हे आकडे कुठं तर चुकीचे वाटतायत आपल्याला. बघा शेतकरी बांधव, हा एक आपला मुद्दा झाला. शेतकरी बांधवांनो, आता दुसरा पॉइंट आपला असा आहे की जे शासन म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांना एकूण रक्कम जी दिलेली आहे देणार आहोत 36,585 कोटी आहे. वरचे 585 कोटी जाऊ द्या, फक्त आपण रक्कम दिली की शासन देणार आहे 36,000 कोटी. आणि एकूण आपण आता लाभार्थी जर शेतकरी बघितले तर सरकारच काय म्हणतोय की 56 लाख शेतकऱ्यांना आपण देतोय. आणि याच्यामध्ये सरसकटसाठी आमचे रोहितदादा पवार विधानसभेचे आमदार आहेत किंवा रविकांत तुपकर वगैरे जे दादा बसलेले आहेत ते म्हणतायत यांना शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे आपला की हे जे आपल्या कर्जमाफीची जी काय बैठक बसणार आहे अधिवेशनामध्ये किंवा जे काय बसणार आहे तर त्यांना हे पॉइंट आपले त्यांच्यापर्यंत गेले पाहिजेत. एकूण जर लाभार्थी असेल मग सरसकट रोहितदादा पवार म्हणले किंवा सगळ्यांची मागणी आहे की सरसकट आम्हाला द्या. 56 लाख जर असेल तर 3 पैकी एका शेतकऱ्याला आमच्या मिळाली. तर जरी आम्ही धरले की 56 लाखच आमच्या शेतकऱ्याला देणार आहात आणि 36,000 कोटी देणार असेल, द्या ना. तुम्हाला द्यायचे आहेत तर तुम्ही काय करा, जर रक्कम केली तर तुम्ही अटी वगैरे ह्या काढा आणि जर 36,000 कोटी भागले 56 लाख जर केलं तर प्रत्येकी 90,000 रुपये येतात. समान न्याय तुमचे कर्ज बाकीदार थकदार काही होणार नाही. प्रत्येकी 90,000 रुपये तुम्ही देऊ शकता. याला अट घालायची काय गरज नाही. जर 36,056 लाख लोकांना आमच्या शेतकऱ्यांना जर समान वाटप केले तर प्रत्येकी 90,000 रुपये तुम्ही अनुदान तुम्ही देऊ शकताय. म्हणजे हा एक पॉइंट झाला. आपण तिसरा पॉइंट बघू. शेतकरी बांधवांनो, तिसरा मुद्दा आहे बघा.
तिसरा मुद्दा, मी शेतकरी बांधवांनो कुणावरही टीका करत नाही. जे आकडेवारी आपण देतोय, पाहतोय, याच्यावर माझं विश्लेषण आहे. जे माझं वैयक्तिक मत आहे ते मत व्यक्त करतोय. तुमचं काय मत आहे ते व्यक्त करा. जे काय मला ह्या वाटतंय ते बघा शेतकरी बांधवांनो. आपले जे सन्माननीय दत्तमामा भरणे कृषी मंत्री काय म्हणले, की त्याच व्हिडिओमध्ये बाईटमध्ये जे म्हणले, की आम्ही माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास 700 ते 800 कोटी मिळणार आहेत असे म्हणले. म्हणजे मिळणार आहेत. एकूण आकडा त्यांनाही माहीत नाही. परंतु जवळपास म्हणले 700 ते 800 कोटी दत्तमामा भरणे म्हणले. मग आपण जर कॅल्क्युलेशन धरलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांना एकूण तालुके आहेत 358 माझ्या माहितीनुसार. 353 358 असतील. जनरल नॉलेज थोडंफार माझं कमी असेल, तुम्ही समजून घ्या शेतकरी बांधवांनो. एकूण तालुके आहेत 358. त्यामधले जे शहरी असतील मुंबई, पुणे शहरामधले असे 100 तालुके आपण वजा केले. एकूण तालुके किती राहिले आपल्याला? 258. वरचे पण आपण 8 कोटी. दत्तमामा भरणे सन्माननीय कृषी मंत्री म्हणतात की इंदापूर तालुक्याला जर 700-800 कोटी जर मिळत आहेत त्यांच्या याच्यानुसार, ते बाईटमध्ये म्हणले ते माझा 6 जूनला जे झालेले आहे त्याच्यामध्ये म्हणतायत आपण 500 कोटी मिळाले असे त्यांच्या दाव्यानुसार धरून. त्यांच्या दाव्यानुसार जर 500 कोटी जर एका तालुक्याला जर मिळत असतील तर महाराष्ट्रामध्ये शहरी तालुके वजा करून टोटल महाराष्ट्रामध्ये 250 तालुके जर आपले ग्रामीण जर पकडले, 500 कोटी गुणिले 250 हा आकडा जातोय शेतकरी बांधवांनो 1,25,000 कोटी रुपये. म्हणजे सरासरी जर सगळ्यांना जर समान न्याय द्यायचा असेल, आज रविकांत दादा तुपकर तिकडे बसलेले आहेत. इंदापूर सारख्या भागामध्ये 500-700 कोटी मिळत असतील, रविकांत दादा तिकडे बसते, त्या भागामध्ये किती कोटी रुपये मिळणार आहेत? आपल्याला सगळ्यांना सरसकट हा शेतकऱ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. उलट ग्रामीण भागामध्ये जो दुष्काळी भाग आहे तिथं अनुदान जास्त मिळालं पाहिजे. म्हणजे ही रक्कम 36,000 कोटी आणि हे जे मिळणार आहे आपण तालुक्याला कुठं तर जमत नाही किंवा जुळत नाही. मग एकूण द्यायला पाहिजे. जरी म्हटलं काय तालुके छोटे असेल तरी तर जवळ 1,00,000 कोटीच्या आसपास, 80-90 हजार कोटीच्या आसपास तर मिळालं पाहिजे. म्हणजे हे तालुक्या वाईज हे जे म्हणतात हे सुद्धा चुकीचं आपल्याला वाटत आहे. कुठंतरी आकडा फुगवून किंवा काहीतरी असं वाटतं की मला जुळत नाही. तुम्हाला जुळत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. शेतकरी बांधवांनो, आता चौथा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आता दत्तमामा भरणे काय म्हणले की इंदापूर तालुक्यामध्ये 700-800 कोटी, आपण म्हणतोय 500 कोटी मिळाले. जिथे आंदोलनाची सुरुवात केली आहे माननीय बच्चू कडू साहेबांनी, तिथं आज रविकांत तुपकर साहेब पण त्या भागामध्ये बसतायत. मला जे काय माझ्या माहितीनुसार, मी बीड, माजलगाव वगैरे ह्या भागामध्ये काम केलेलं आहे मराठवाड्यामध्ये. त्या भागामध्ये माझ्या माहितीनुसार 7-7 गावामध्ये, 8-8 गावामध्ये बँकच नाही, सोसायट्याच नाहीत. माझ्या तिथल्या शेतकऱ्यांना मी स्वतः माजलगावमध्ये पाहिलेलं आहे. 3 वर्षापूर्वी कर्जाचा फॉर्म घेण्यासाठी माझ्या शेतकऱ्याला तिथं पीक कर्ज घेण्यासाठी एक दिवस रांगेत उभा राहिलो. मग ज्या गावामध्ये बँकाच नाहीत, कर्जच नाही, तो शेतकरी तिथं कर्ज मिळालेलंच नाही, तिथं त्यांना कर्ज, मग म्हणून ते शेतकरी काय करतात, खाजगी सावकार, पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे. म्हणून याचा जो लाभ आहे, मराठवाडा विदर्भात बँकच नाही, पीक कर्जच मिळालेलं नाही. मग त्या भागामध्ये इथं जे आहे त्या शेतकऱ्यांचं चुकलं काय? त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत 70 वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्याला कर्ज, पीक कर्ज मिळू शकत नसेल, त्या माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी कशी मिळणार? हे सर्व जे मुद्दे आहेत शेतकरी बांधवांनो, आपण हे बच्चूभाऊ कडूंना, रविकांत दादा तुपकर यांना, रोहित दादा पवार यांना, इव्हन दत्तमामा भरणे कृषी मंत्री किंवा आपले माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना हे सगळे पोचवले पाहिजेत. आणि आपल्याला कर्जमाफीच्या आडून ह्या ज्या आकड्यामध्ये तफावत दिसते, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावरती आम्ही शेतकऱ्यांना इथं कुठंतरी दुसरीकडे रक्कम बँकेचे चेअरमन आहेत, संस्था चालक आहेत, यांच्या पै पाहुण्यांना रक्कम कुठंतर ढापण्याचा प्रकार दिसून येतोय. जर बांधवांनो 3 पैकी एकाला कर्जमाफी मिळणार असेल आणि
मराठवाडा विदर्भामध्ये जर बँकाच नसतील आणि ते जर वजा केले आणि इकडे जर तुलना केली तर पश्चिम महाराष्ट्रात घरटी कर्जमाफी यांच्या आकड्यानुसार मिळायला पाहिजे. शेतकरी बांधवांनो 2019-20 ची काय 22-23 ची कर्जमाफी जी झालेली आहे उद्धव साहेब ठाकरे यांच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये गोटखिंडी गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो घोटाळा उघडकीस आणला होता. त्या गावामध्ये त्या ह्याच्यामध्ये त्या शेतकऱ्या ज्याच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही त्याला 2 लाख रुपये कर्ज माफ केलेलं होतं. हे कुठंतरी माझ्या शेतकऱ्याच्या नावावरती कोणीतरी पैसे ढापतंय का तुम्हाला वाटतंय? हे तुमचं मत या कमेंटमध्ये कळवा. मला कुणावरही टीका करायची नाही. मी फक्त माझ्या शेतकऱ्यांसाठी माहितीसाठी मला जे माझ्या बुद्धीच्या ज्ञानानुसार जे मला प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांचं मी सविस्तर विश्लेषण तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. जय जवान जय किसान.